लहानपणापासून पहिल्यांदाच असं काहीतरी आज सकाळी दृश्य बघितलं ना, ते बघून मी खूप आश्चर्यचकित झाले होते. म्हणजे आम्ही सगळेच. काय होतं दृश्य ते दाखवतेच तुम्हाला. त्या अगोदर सकाळ-सकाळी आज मस्त ना हिरव्या मुगांची भाजून आमटी बनवणार होते हिरव्या मिरचीची. तसं ही वजन कमी करण्यासाठी सूप म्हणून पण खाऊ शकता किंवा भाजी म्हणून पण. ज्यांना वेट लॉस करायचंय ना त्यांच्यासाठी खूप छान आहे. आणि बघा हेच ते दृश्य. हो किती ते सगळ्या झाडावरतीच बसलेत. बापरे केवढी ती. चहा गाळून घेतला आणि बघते तर काय बाहेर इतका पक्ष्यांचा गोंधळ उठला होता. आणि एवढा मोठा बगळा आणि एवढ्या प्रकारचे पक्षी आज पहिल्यांदाच मी एकत्र बघितले होते. घार होती, मोठे बगळे होते, चिमण्या होते, कावळे होते. किती येतं ती प्रमाणाच्या बाहेर येतात. हा हा अचानक कुठं आलं असतील ते. त्या सगळ्या पक्ष्यांचा भयंकर असा कालवा उठला होता. पण आज जाऊन स्वयंपाकाची तयारी तर करायचीच होती. कुकरमध्ये एक तांब्या पाणी गरम करायला ठेवलं. भाजलेले मूग आणि कच्चे शेंगदाणे 2 मूठ टाकले. तुम्ही मुगाची भाजी बनवत असताना असे कच्चे शेंगदाणे नक्की टाकून बघा, तुम्हाला आवडेल. त्यानंतर थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा तेल टाकून घेतलं. आणि बघा नेहमी मी कुकरचं झाकण लावल्यानंतर शिट्टी लावते. यामुळं तुमचा छोट्यातल्या छोट्या कुकरमधून ना शिट्टी झाल्यानंतर ओतू जात नाही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि छोटा कुकर असेल ना तर पाणी सुद्धा प्रमाणात टाकायचं. आता चांगल्या मुगाच्या 5 शिट्ट्या करून घेतल्या. मूग शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यानंतर इथं ना स्टीलच्या पातेल्यामध्ये तेल गरम केलं. अर्धा चमचा जिरी मोहरी टाकली. लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण टाकलं आहे ह्याच्यामध्ये. वाटण चांगलं तेलात 1 मिनिटं परतून घेतलं. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर हिंग टाकून घेतला. आणि त्यानंतर आपले शिजलेले हे कुकरमधले हिरवे मूग होते ना, ते थोडेसे पळीच्या मदतीनं मॅश करून घेतले होते आणि ते सगळे या पातेल्यात ओतून घेतलेत. आता आपल्याला ही भाजी काही जास्त शिजवावी लागणार नाही. अगदी 2 मिनिटात बारीक गॅसवरती एक उकळी काढली की तयार होते. त्यानंतर बघा बारीक कट केलेल्या अशा लसणाचा वरून तडका सुद्धा मी टाकला होता. तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून असा कट केलेला लसूण वरतून घातला ना, काय मस्त लागते म्हणून सांगू तुम्हाला. भाकरी चपातीची सुद्धा गरज लागत नाही. अगदी सूप म्हणून वजन कमी करण्यासाठी दिवसातून 3-4 वेळा मोठी 1-1 वाटी खाल्लं तरीही चालेल. परवाचा तुम्ही सगळ्यांनी बाग दाखवलेला व्हिडिओ बघितला, सगळ्यांना खूप खूप आवडला. त्यावेळेस तुम्ही इथलं बघितलं असेल, पूर्ण असं गच्च झालं होतं, खूप घाण झालं होतं. आज सकाळ सकाळी बघा 2 तास घालवलेत, पण हे स्वच्छ केले सगळं मोकळं, एकदम माती वगैरे उकरून ठेवली. भरपूर चिखल झाला होता इथं. ह्याची जी एक्स्ट्राची आहेत ना ती काढलेत आणि दुसरीकडे रोपं करायला ठेवलेत मी. आणि हे सगळं स्वच्छ करून झाले बघा. एका ताईंची मला कमेंट येते सारखी की हे कसं जरबेरा कसं लावलं म्हणून दाखव. तर हे जरबेरा आहे ना, ह्याला छोटे छोटे अगदी छोटा लसूण कांदा असतो ना, कांद्यासारखे गड्डे असतात. आता ह्याच्यात ना कमीत कमी एक 10 ते 12 रोप असतील. जर तुम्हाला नर्सरीत मिळालं तर 50 रुपयाला रोप मिळतं, ते आणायचं. फक्त माती तयार करत असताना काळजी घ्यायची, फक्त मातीमध्ये कोणतंच झाड लावायचं नाही. माती, शेणखत आणि कोकोपीट. कोकोपीट म्हणजे नारळाचा जो भुस्सा असतो ना, तो विकत मिळतो 60 रुपये किलो. तेवढ्यामध्ये तुम्ही 50-60 कुंड्यात वापरू शकता. कोकोपीट नसेल तर भरपूर असा पाला पाचोळा गोळा करायचा, सुकलेल्या झाडांची पानं, आणि कुंडीत ती मातीसोबत मिक्स करायची. त्यानं माती भुसभुशीत राहते आणि मुळ्या छान कुंडीत सुद्धा वाढतात. कुंडीतली झाडं न येण्याचं कारण एकच असतं की मुळांना वाढ व्हायला भुसभुशीत माती नसते. तर त्याचा ह्या म्हणजे जरबेराचं रोप लावायचं असो किंवा कुंडीत कुठलंही रोप लावायचं असो, माती भुसभुशीत असणं गरजेचं असतं. तर विकत आणा किंवा तुम्हाला जर कोणाकडून मिळालं ना, मागून बघायचं, देतात रोप. माझ्याकडे तर बरंच आवडलं तर मी मागते. दिलं ठीक ना, ते विकत आणायचं. ते छोटा कंद असतो तो लावायचा. सुरुवातीला आणल्यानंतर ना असं जळून जातं किंवा पूर्ण पानं त्याची वरची जळून जातात. पण थोड्याच दिवसांनी ना, एक 8 दिवसांनी, 10 दिवसांनी, कधी कधी 15 दिवसांनी सुद्धा त्या कंदमधून हळूच पानं फुटायला लागतात. तुम्हाला वाटेल की आणलं लावलं जळून गेलं, तसं नसते. त्याचे कंद कधीच मरत नाहीत, हळूहळू येतात. आणि अशा पद्धतीनं हे मी जरबेरा लावलेला आहे. तर त्या ताईंची खूपदा कमेंट आली. आता त्यांनी मला आणखीन एक प्रश्न विचारलाय, वॉटर लिली कशी लावली ती दाखव. तर ते पण लवकर दाखवण्याचा प्रयत्न करेन, कारण थोडी तब्येत ठीक नसल्यामुळं
परत व्हिडिओ बघितला की अहो ओरडतील मला, तुझी तब्येत ठीक नाही तू एवढा कशाला काम करते म्हणून. तर आज बघा ह्या पुण्यावरून आणलेल्या आपल्या सगळ्या चिनी गुलाबला सुद्धा खूप सुंदर फुलं आलेत बघा. आणि आतमध्ये सुद्धा एक सुंदर फुलं आले, एकदम मस्त फुलं आले बघा. दाखवते मी तुम्हाला शेडिंग मध्ये. हे बघा खूप गोड शेड आहे ह्याचा, एकदम छान दिसतं. अशा रंगबिरंगी सगळी सकाळ सकाळ फुलं बघितली ना मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आता इकडलं पण मी सगळं बघा सकाळी सगळं स्वच्छ करून घेतलं एकदम मस्त असं. त्यानंतर इकडलं पण सगळं आंब्याकडल्या बाजूचं करून. काल जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना, या इथे सगळा पाला पाचोळा साठला होता. आज सगळं खराट्याच्या मदतीनं ना सगळा पाला पाचोळा काढून घेतलाय. किती छान दिसतंय बघा. आणि इथं ना मी आता ड्रॅगन फ्रूट लावलंय. झालतं असं दोन्ही लेकींना क्लासवरून आणायला गेलते आणि त्या साईडला ना ड्रॅगनची शेती आहे. त्यांनी काय केलं, गेटच्या बाहेर, त्याला कंपाऊंड आहे त्या शेतीला, गेटच्या बाहेर ड्रॅगनच्या अशा कटिंग करून ढिगारा टाकला होता. मग एका लेकीला उतरवलं गाडीवरून आणि म्हणलं आपल्याला घे कटिंग, येतंय का बघू आपण. त्यांच्या तिथल्या कटिंग आणून मी इथं ड्रॅगन फ्रूटच्या लावलेत. बघू, जर आलं तर नक्कीच शेअर करणार तुमच्या सोबत. आणि बघा सगळं आपलं गार्डन आहे ना एकदम स्वच्छ स्वच्छ वाटायला लागले. आणि वॉटर लिलीचं पण दाखवते तुम्हाला. आता थोडक्यात माहिती सांगते, मला रिपोर्टिंग करायचंच आहे ह्या झाडाचं. तर ही आपली वॉटर लिली आहे. तर पहिल्यांदा ना वाळूचा थर द्यायचा खाली. हा टब घेतलाय मी लावण्यासाठी. तर ह्याचा वाळूचा थर द्यायचा, त्याच्यानंतर काळ्या मातीचा थर द्यायचा, त्याच्यानंतर परत एक वाळूचा थर द्यायचा आणि नंतर शेणखत माती मिक्स थर द्यायचा. आणि ही जी वॉटर लिली आहे ना त्याच्यामध्ये मध्ये होल करून अशी लावायची आणि नेहमी इथपर्यंत असं भरलेलं पाणी ठेवायचं. मग वॉटर लिली चांगली येते. दुसरी गोष्ट, थंडीच्या दिवसामध्ये वॉटर लिलीतलं पाणी आहे ना ते कमी ठेवायचं असतं, कारण पाणी खूप थंड पडतं, त्यामुळे वॉटर लिली जळून जाते. उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर पाणी ठेवायचं, म्हणजे वॉटर लिलीला भरपूर. जवळजवळ 8 ते 9 वर्ष झालं माझ्याकडे हे वॉटर लिलीच आहे. जेव्हा मी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जात होते, ब्लाऊज शिवत होते, त्यावेळेस माझ्याकडे एक ताई यायच्या, त्यांच्याकडे अशा वॉटर लिलीचे भरपूर प्रकार होते, तर त्यांच्याकडून मागून मी ही घेतलं होतं. तर आता ह्याचं रिपोर्टिंग जेव्हा होईल ना त्यावेळेस मी नक्की शेअर करेन. चला म्हटलं, मस्त भाजी टाकून झाली होती, म्हटलं बाग दाखवावी. आज एवढं छान वाटायला लागले ना, बाहेरून हालावंसच वाटत नाहीये. मस्त स्वच्छ केल्यामुळे एकदम मस्त मस्त वाटायला लागले आपल्या बागेमध्ये. ज्या ज्या वेळेस आपली तब्येत ठीक नसती ना त्या दिवशी नेमकं आपल्या आवडीचं काम करायचं, स्वतः छान आवरायचं, एकदम फ्रेश वाटायला चालू होतं. तसंच मी आज काही केलं होतं. बागकाम हा माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे मस्त सकाळ सकाळी 2 तास जरी आजारी असले तर बाग आवरून घेतली होती मी. त्यानंतर जेवणाचा मेनू तर मी तुम्हाला दाखवला होता. काय आहे, साधं जेवण होतं की तोंडाला चव आणणारं. मस्त पापड सुद्धा आज तळले होते आणि तिघी एकत्र इथं माया लेकी जेवायला बसलो होतं, कारण आमच्या इकडे आता पालखी येणार आहे उद्या, त्यामुळं त्यांना सुट्टी आहे पालखीनिमित्त. छोट्या लेकीनं मात्र ताटात ना भरपूर वेपर्स आणले होते. मग आम्ही तिच्या ताटातले वेपर्स घेत होतो, कारण तू एकटीच वेपर्स खाती, बाकीचे पापड कुरडई ती फक्त आम्ही खायची का, अशी थोडी चष्टा मस्करी आमची तिघींची चालली होती. त्यानंतर तुम्ही परवा साडी कलेक्शनचा व्हिडिओ पाहिला असेल, तर त्या साडी कलेक्शन दाखवण्यासाठी साड्या काढल्या होत्या. तशा हे 15 दिवसातून मला हे साडीचं कपाट आवरावंच लागतं. रोज घालण्यात साडी असते त्यामुळे थोडंफार विस्कटलं जातंच. तुम्हाला साडी कलेक्शन दाखवण्याच्या ओघामध्ये मस्त असं बघा हे कपाट सुद्धा आवरून झालं. असं सारखं माझी आवरावर चालू असते. तर बऱ्याच ताई मला म्हणतात की तुझं वजन कसं मेंटेन राहते, तर असं सारखं सतत माझं काम चालू असतं. शक्यतो मी दुपारी झोपत नाही, आवरावर करते, कदाचित त्यामुळं. आणि बघा इथं तुमच्याशी गप्पा मारत मारत मस्त अशा कपाटातल्या सगळ्या साड्या लावून घेतल्या. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटच्या शेजारी हाईप ऑप्शन आहे ते सुद्धा करा.